जानेवारी महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 29 तारखेपासून मलंगडाची यात्रा जी आहे ती यावर्षी प्रस्तावित आहे. 29 तारखेला पालखीचं आगमन, 2 तारखेला जो आहे तो पालखी थळावर आगमन महत्त्वाचा दिवस जो आहे तो 2 तारखेचा आहे, 2 फेब्रुवारीचा. आणि शेवटचं जे घुसळचा कार्यक्रम जो आहे तो 6 फेब्रुवारी रोजी असणार आहे. आणि त्यानंतर या यात्रेचं जे आहे ते समारोपन होणार आहे. यामध्ये एस-डी-एम ऑफिसमध्ये सर्व जे प्रशासनाचे स्टेक होल्डर्स आहेत यांची आज बैठक बोलवली होती. त्यामध्ये पूर्ण प्रशासनाने जी तयारी करावी लागते या सूचना ज्या आहेत त्या संबंधित प्रत्येक विभागाला देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एस-डी-एम ऑफिस, त्यानंतर ए-सी-पी ऑफिस, सिनियर पी-आय, हिल लाईन, तसेच स्थानिक ग्रामपंचायत, पी-डब्ल्यू-डी, फायर विभाग या सर्वांना बोलवण्यात आलं होतं. दारूबंदी विभाग तसेच ट्रॅफिक विभाग हे सर्व अधिकारी जे आहेत ते उपस्थित होते. त्यांना दरवर्षी जी काही आपल्याला कारवाई करणं अपेक्षित असतं याबद्दल विस्तृत सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्याप्रमाणे शेवटच्या आठवड्यापर्यंत एक चांगली तयारी तिथे करायला सांगितलेली आहे. व्ही-व्ही-आय-पींचं आगमन जे आहे दरवर्षी होत असतं. अजून कुठलाही प्रोग्राम आलेला नाही. पोलिसांचा बंदोबस्त 2 टप्प्यांमध्ये असतो. पहिला जो टप्पा आहे त्यामध्ये जवळपास 450 पोलिसांचा बंदोबस्त तिथे असतो. तो दिनांक 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत असतो. आणि दुसरा टप्प्याचा जो बंदोबस्त आहे जवळपास 750 पोलीस अधिकारी कर्मचारी, एस-आर-पी-एफचं 2 प्लटून्स आणि बरेचसे ज्यांनी अगोदर हा बंदोबस्त केलेला आहे त्या बंदोबस्तातील अधिकारी कर्मचारी, गोपनीय स्टाफ जो आहे तो आपण त्यांना पाचारण. सर्व भाविकांना आवाहन करण्यात येते की वरती रेग्युलर जो पायी चालण्याचा रूट आहे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आरोग्य पथकंही नेमलेली आहेत. ज्यांना कुठल्याही स्वरूपाचा आजार किंवा काय असेल तर त्यांनी आपली तब्येत सांभाळूनच त्यामध्ये पूर्ण वरपर्यंत आलं पाहिजे. आणि कुठल्याही अफवांना, कुठलेही जी न्यूज जी आहे दोन समाजामध्ये कुठलाही तणाव निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची न्यूज जर त्यांना आली तर ती त्यांनी फॉरवर्ड करू नये. त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन